मुंडे बहीण भावांनी परळी नगर परिषदेमध्येच एकत्र येत नगर परिषद निवडणुकीला का सामोरे गेलेले आहे, ह्यामागचं खरं कारण काय आहे? परस्पर लढत झाली असती तर परळी नगर परिषदेचे चित्र काय झाले असते? ह्या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषद नगरपंचायत निवडणुका पार पडलेल्या आहेत। मतदान प्रक्रिया पूर्णपणे झाली असून आता येणाऱ्या 21 डिसेंबर रोजी ह्याची मतमोजणी देखील होणार आहे। परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील 6 पैकी 5 ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे तर अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे हे राजकीय समीकरण बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेलं आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीचा जर विचार केला तर महायुती एकत्ररित्या लढल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। यामध्ये मंत्री पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार विजय करण्यासाठी प्रचार सभा घेतल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर परळी ह्या ठिकाणी अजित पवार गटाविरुद्ध भाजप अशी लढत होईल असं वाटत असताना मात्र या दोन्ही बहीण भावांनी एकत्र येत ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेत या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अशी लढत कशामुळे झालेली आहे याची चर्चा देखील बीड जिल्ह्यामध्ये होत आहे। दोन्ही बहीण भाऊ एकत्र येऊन ह्या निवडणुकीलाच का सामोरे गेलेले आहेत? दोन्ही बहीण भावांनी जर परळी सोडता इतर ठिकाणी देखील महायुती म्हणून एकत्र जर निवडणुकीला सामोरे गेले असते तर बीड जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद कदाचित ह्या महायुतीच्या ताब्यामध्ये राहिल्या असत्या अशा देखील चर्चा होत आहे। परंतु ह्याच्या मागचं खरं कारण जर पाहिलं तर परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही बहीण भावांना एकत्र येण्याचं कारण जर पाहिलं तर मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाचे संघर्ष युद्ध असलेले मनोज जरांगे पाटील ज्या वेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर एक वक्तव्य केलं होतं की उपोषण करून आरक्षण मिळत नसते। त्याच वक्तव्यावरून संपूर्ण रान आपल्याला बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पेटल्याचं पाहण्यास मिळालेलं होतं। यामध्ये कधीही पराभूत न होणाऱ्या पंकजा मुंडेंना पराभवाला देखील सामोरे जावं लागल्याचं आपल्याला चित्र स्पष्ट झाल्याचं पाहण्यास मिळालं होतं। इतकंच नाही तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अनेक उमेदवारांना मनोज जरांगे पाटील यांचा धसका बसल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं होतं। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई ह्या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणानंतर भाजप व महायुती सरकारकडून हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल यासह इतर मागण्या मंजुरी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीड ह्या ठिकाणी अजित पवार गटाचे नेते तसेच ओबीसीचे नेते असलेले छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडला। या ओबीसी महाएल्गार मेळाव्यामध्ये बीड जिल्ह्यातील दिग्गज ओबीसी नेते येतील असं वाटत असताना परंतु ह्या मेळाव्यासाठी फक्त बीड जिल्ह्यातील दिग्गज नेत्यापैकी धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती। यामध्ये धनंजय मुंडे कुठेतरी ॲक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले होते। त्यांनी खूप मोठं वक्तव्य केलं होतं की येऊ घातलेली जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर पंचायत असेल किंवा नगर परिषद निवडणूक असेल यामध्ये ओबीसीची ताकद दाखवून द्या असं वक्तव्य केल्यानंतर बीड जिल्ह्यामधील काहीसं चित्र वेगळं असेल असं वाटत असताना परंतु काही दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात खळबळजनक आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे कुठेतरी अडचणीमध्ये आल्याचं चित्र आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्या अनुषंगानेच त्यांनी परळी नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाविरुद्ध भाजप अशी लढत न होऊ देता दोन्ही बहीण भावांनी एकत्ररित्या ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा ठाम निर्णय घेऊन महायुती विरुद्ध महाविकास आघाडी परळी ह्या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक आपल्याला पार पडल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैलीमध्ये जरी ही निवडणूक पार पडली असली तरी मात्र एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांची सर्वाधिक धास्ती जी आहे ती धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील यांना लागले असल्याचं देखील आपल्याला ह्या झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहण्यास मिळत आहे। कारण जर परळी ह्या ठिकाणी अजित पवार गटाविरुद्ध भाजप अशी लढत झाली असती तर ह्याचा सर्वाधिक फायदा जो आहे तो महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाला झाला असता। याचबरोबर ह्या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असं कार्ड देखील खेळलं गेलं असतं। इतकंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांची सुपारी दिल्या कारणावरून मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना चांगल्याच धारेवर धरलं होतं। धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करा असं वक्तव्य केल्यानंतर
थेट नार्को टेस्ट करण्यासाठी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांनी अर्ज केल्याचं देखील पाहण्यास मिळालं आहे। वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल होत असल्या कारणास्तव कुठंतरी राजकीय कोंडीमध्ये आपण सापडत असल्याच्या अनुषंगानेच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना सहमतीने आणि सोबत घेऊन महायुतीच्या माध्यमातून परळी नगर परिषदेला सामोरे गेल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामधील सर्वच नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुती म्हणून जर सामोरे गेले असते आणि ह्या दोन्ही बहीण भावांनी ह्या निवडणुका सर्वस्व हातात जर घेतल्या असत्या तर कदाचित बीड जिल्ह्यातील काहीसं चित्र वेगळं झालं असतं असं देखील बोललं जात आहे। परंतु तो काही क्षण न होता धनंजय मुंडे यांच्यावर वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप, त्या आरोपामध्ये फसत गेलेले धनंजय मुंडे कुठेतरी त्यांची राजकीय कारकिर्दी संपुष्टात येत असल्याचं देखील आपल्याला ह्या आता आरोपामुळे स्पष्ट होत आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी परळी आपल्या ताब्यात मिळवण्यासाठीच या ठिकाणी बहीण भावांनी एकत्र येथे निवडणुकीला सामोरे गेले असल्याचं बोललं जात आहे। अजित पवार गटाचे स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांची नावाची घोषणा झाली होती। घोषणेच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांच्यावर झालेले आरोप, ह्याचबरोबर अजित पवार गटातील काही नेत्यांनी धनंजय मुंडे यांना आमच्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांना येऊ देऊ नका असं केलेले वक्तव्य, ह्यामुळे धनंजय मुंडे हे सायलेंट मोडमध्ये राहिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर परळी नगर परिषदेमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याचं कारण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी केलेलं मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वक्तव्य, ह्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर असंच एक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये केलं होतं। त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना बसल्याचं संपूर्ण जिल्ह्यानेच नाही तर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। याचीच पुनरावृत्ती परत एकदा परळी नगर परिषदेमध्ये होती का काय अशी भीती मनात धरूनच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना सोबत घेऊन नगर परिषदेला सामोरे गेले असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये होत असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषद जी आहे ती नगर परिषद महायुती म्हणून ते या दोन्ही बहीण भावांनी ह्या निवडणुकीला सामोरे गेलेले आहे। हे जरी असलं तरी मात्र त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी देखील तितक्या जोमाने या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु अजित पवार गट आणि भाजप जर ह्या विरोधाविरोध जर लढत झाली असती तर ह्याचा सर्वाधिक जो फायदा आहे तो फायदा शरद पवार गटाला झाला असता। शरद पवार गटाला हा फायदा होऊ नये, आपण दोघेही बहीण भावांनी विरोधात लढण्यापेक्षा एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरे गेलं तर परळीची जी नगर परिषद आहे ती आपल्या ताब्यामध्ये कायम राहील ह्या अनुषंगानेच ते ह्या दोन्ही बहीण भावांनी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांची धास्ती, याचबरोबर परस्पर निवडणूक झाली तर होणारा तोटा, या दोन्ही कारणामुळे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांनी महायुतीचा धर्म पाळून परळी नगर परिषदेमध्ये एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं असल्याच्या कारणास्तवच आज बीड जिल्ह्यामध्ये इतर 5 नगर परिषदेपैकी फक्त एकच नगर परिषद महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेली आहे। खरंच धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा धास्ती ह्याचबरोबर आपल्या हातामधून परळी नगर परिषद जाऊ नये, त्यामुळेच ही निवडणूक एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला असला आहे का, ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।